मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या या हॅट्रिक मंत्रिमंडळामध्ये नेमकं कोण कोण असणार, महाराष्ट्राला काय मिळणार, गडकरी, गोयल, आठवले यांना केंद्रात पुन्हा संधी मिळताना दिसतेय, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ प्रथमच राज्यमंत्री होणार आहेत, शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनाही राज्यमंत्रीपद मिळणार आहे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी मात्र या मंत्रिपदापासून वंचित असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळे मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर पुढे आपल्याला कुणाची नाराजी दिसणार, कोण खुश असणार, कुणाच्या गळ्यात कुठलं मंत्रिपद पडणार, कोणती खाती कुठल्या मंत्र्याकडे राहणार, ह्या सगळ्याची उत्सुकता असणार आहे। नरेंद्र मोदी सरकारची ही हॅट्रिक आहे। तिसऱ्यांदा हे सरकार केंद्रामध्ये आपली सत्ता स्थापन करणार आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। आणि या मंत्रिमंडळामध्ये नेमकं चित्र कसं असणार आहे, आपण थोडक्यात त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया। मोदींची हॅट्रिक आहे आणि या हॅट्रिक मध्ये मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नावं लोकसभेत पोहोचलेली आहेत, ज्यामध्ये गडकरी, गोयल, रामदास आठवले जे राज्यसभेत आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। त्याचबरोबर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, ते पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतील। इकडे शिवसेनेचे प्रतापराव जाधव त्यांनाही राज्यमंत्रीपद मिळणार आहे। शिवसेनेच्या कोट्यात 2 मंत्रिपदं होती, मात्र अशी चर्चा होती, मात्र सध्या तरी एकच नाव समोर येतंय। मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सहभागी झालेलं दिसत नाहीये। या हॅट्रिक मंत्रिमंडळातून महाराष्ट्राला काय मिळालंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, याची चर्चा आहे आणि त्या सगळ्याचे अर्थ काय काढायचे, महाराष्ट्राच्या वाट्याला जे चित्र आलेलं आहे। नितीन गडकरी केंद्रात सलग तिसऱ्यांदा मंत्री होणार आहेत। त्याचबरोबर पियुष गोयल सुद्धा मोदींच्या 3ही मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेले आहेत, ते पहिल्यांदाच लोकांमधून निवडून सरकारमध्ये जाणार आहेत। रामदास आठवले सुद्धा सलग तिसऱ्यांदा या केंद्रात मंत्री होत आहेत। खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या रक्षा खडसे यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळतंय, त्या राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। तर पहिल्यांदाच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ सुद्धा राज्यमंत्री होणार आहेत। इकडे चौथ्यांदा लोकसभेवर गेलेले शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्या गळ्यातही राज्यमंत्रीपदाची माळ पडतीये। तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारल्याचं कळतंय। शिवसेनेच्या कोट्यातलं एक कॅबिनेट मंत्रिपद आता कुणासाठी राखीव आहे याची सुद्धा चर्चा रंगायला लागलेली आहे। नितीन गडकरी केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा मंत्री झालेत, पियुष गोयल, रामदास आठवले हे सुद्धा आहेत। आपण थेट दिल्लीमध्ये जाऊया, शिवाजी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, तयारी पूर्ण झालेली आणि उरले अवघे 2 तास। मोदी सरकारच्या तिसऱ्या कालावधीचा तिसऱ्या पर्वाला आपण सुरुवात होते असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही नम्रता। सगळ्यात आता या सगळ्यामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे की हे मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला पोर्टफोलिओमध्ये नक्की काय मिळतंय, कारण महाराष्ट्राला उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक 6 जागांवरती मंत्रिपद मिळालेले आहे। उत्तर प्रदेशमध्ये 12 मंत्री शपथ घेणार आहेत, 63 ते 64 नावं आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश 12, त्यानंतर महाराष्ट्र जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे, 6 मंत्री शपथ घेणार आहे। बाकी त्याच्यापेक्षा इतर राज्यांना कमी मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्राला बऱ्यापैकी झुकतं माप दिलेलं आहे। पहिल्यांदा शपथविधी झाल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राला मंत्रिपद दिलेली आहे त्याच्यामध्ये साधारण 3 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे। कॅबिनेट मंत्री म्हणून पियुष गोयल, नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव हे जे आहे ते शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि या सगळ्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते पोहोचल्याचं समजतंय। अजित पवार, प्रफुल्ल पटेल या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मंत्रिपद जे आहे ते नाकारलेलं आहे। त्यामुळं आता अजित पवार यांची नक्की यावरती काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातील मोठा पक्ष आहे आणि या पक्षाला फक्त एकच खासदार निवडून आला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तटकरे निवडून आल्यानंतर एक असं आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता। मी पूर्वी भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीच्या पदावर राहिलेलो आहोत
आणि म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीची काही चूक आहे की बाकीच्या गोष्टी, कारण कसं आहे की त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय करायचा असतो. आता महाराष्ट्रामधून शिवसेना पक्षाला 7 खासदार त्यांचेही निवडून आले होते आणि त्या अर्थानं त्यांना ज्या पद्धतीनं जे काही सूचना मिळाल्या त्या हिशोबाने अनुषंगाने आम्हालाही सूचना देण्यात आली. आता आम्हाला हेही इतकंच खरं आहे की सांगण्यात आलं की थोडी धीर ठेवा, तुम्ही थोडा दिवस वाट बघा. आणि असं आहे ही मी महाराष्ट्राच्या बद्दल मी बोलू शकतो. भारतीय जनता पार्टीच्या कडून जे निरोप आला त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. त्यांनी काही दुसऱ्या राज्यामध्ये कोणता निकष लावलेला आहे किंवा इतर राज्यामध्ये कोणत्या आधारांनी त्यांनी कुठला निर्णय घेतला आहे हे मी काही त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच म्हणेल की जिथे महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतले आहे त्या शिवसेनानी आम्हाला तुल्यबळ समजूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा. पण हेही खरं आहे की आम्ही त्यांना सूचना केली आहे की आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही. म्हणून एवढंही सांगितलं गेलं की थोडं तुम्ही धीर ठेवा, काही दिवस थांबा. आता याचा अर्थ हे नाही आहे की त्यांनी काही नाकारलेलं आहे. एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही रिफ्ट आहे, तटकरे वर्सेस प्रफुल्ल पटेल हे ते सगळं काही गोष्टी. आता तटकरे येतील, आले की आहे की आता येतील, काही मिनिटामध्येच येतील. आम्ही सगळे एकत्रच होतो. काही कुठलाही निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमताने सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हाही संधी आपल्या पक्षाला मिळेल तर त्यांना द्यावी. हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही आहे. आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा, थोडे दिवस धीर ठेवा, मग त्याचा अर्थ हे नाही ना की काही उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल, पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार होणार असेल. त्यामुळेच आम्हाला असं सूचना केली गेली आहे. आता मला आता एवढा मी काही ज्योतिषकार नाही आहे की तुम्हाला तारीख देऊ शकतो. पण एक राजकीय पक्ष आणि मोठा पक्ष जेव्हा दुसऱ्या त्यांच्या सहकारी पक्षांच्या बरोबर चर्चा करत असतो तो स्वाभाविक आहे की काही ना काही त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्या श्रेष्ठीमध्ये झाल्याशिवाय ते आम्हाला काय असं सूचना करणार नाही. सर, उद्या वर्धापन आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला मंत्रिपद भेटत नाही, कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य वगैरे असं आहे हे मी समजू शकतो. असे वेगवेगळे प्रश्न निर्माण लोक करून राहिले. आम्हाला काय नाकारला होता आणि दिलंच नव्हता की द्यायची तयारी नव्हती असं तर अजिबात नाही ना. जर असं राहिलं असतं तर ते तुम्ही जे प्रश्न विचारतात ते खरं आहे. पण जर आम्हाला त्यांनी काही द्यायच्या कबूल केल्यानंतर आमच्याकडून काही सूचना जे वेगळी गेली त्यामुळे त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं. त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाला काही डावलण्याचा की कमी समजण्याचा कुठलाही कारण आहे. खासदारांची संख्या घटली यामुळे याचा परिणाम आहे. असं आहे की मग घटली की वाढली तो विषयच नाही आहे ना. कारण शिंदे साहेबांचा आणि आमच्या संख्याबळावर तो खूप अंतर आहे. पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही फरक आहे की भेदभाव आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा, धीर ठेवा, त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या, असं अजिबात ते काही बोलले नाही. त्यामुळे आम्ही पण थोडा त्यांच्या शब्दावर जे काही त्यांनी आम्हाला भरोसा दिला आहे आम्ही थोडे दिवस धीर ठेवू. आणि नक्कीच आज एक ज्यांना अलायन्स म्हणतात एकमेकांची सगळ्यांना गरज आहे. उद्या महाराष्ट्राची निवडणूक आहे, त्या निवडणुकीतला आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरं जायचं आहे. आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की काही ना काही योग्य निर्णय लवकरात लवकर
त्यांच्याकडून घेण्यात येईल. अच्छा, अभी 1 मिनट हिंदी भी बोलता हूँ, इंग्लिश भी बोलता हूँ. हाँ, बोलिए, आपका प्रश्न पूछिए. यस यस यस, गिव मी. आई कांट स्पीक 3 लैंग्वेजेस एट वन टाइम ना. क्या हुआ तर आपण पाहू शकतो की प्रफुल्ल पटेल यांनी या सगळ्या संदर्भात जे आहेत ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांना ऑफर करण्यात आली होती, मात्र त्यांनी या अगोदर कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते भूषवलेलं होतं आणि त्यांना त्याच्यानंतर स्वतंत्र प्रभार म्हणून जे मंत्रीपद मिळत आहे त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने हे पद नाकारले. मात्र या निमित्ताने काही प्रश्न म्हणजे थोडक्यात शिवाजी असं एक दर्शवायचा प्रयत्न होतोय की या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस डिमोशन स्वीकारणार नाही, असं कुठेतरी दाखवायचा एक प्रयत्न होतोय अजित पवारांकडनं. नाराजी त्यांची व्यक्त होते. मी असं डायरेक्ट बोलत नाही, तुम्हाला ओळखत पण नाही का? तर हे होते विनोद तावडे. या ठिकाणीच राहतात ते. इथून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शपथविधीसाठी थोड्याच वेळात जाणार आहे. राष्ट्रवादीला आपण जर विचार केला तर त्यांनी हे पद घेतलेलं, मात्र एक पर्याय त्यांच्या समोर होता सुनील तटकरे यांचा. मात्र त्यांनी तो अवलंबलेला नाहीये, कारण त्यांनी फक्त प्रफुल्ल पटेल यांचंच नाव दिलं होतं. कारण तटकरे यांच्या घरात त्यांची मुलगी अदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते जर पाहिलं त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी नाकारल्याचं कळतंय किंवा त्यांना ते नाही म्हटलेलं असं समजतंय. थोड्याच वेळात या ठिकाणी अजित पवार देखील दाखल होणार आहेत आणि अजित पवार दाखल झाल्यानंतर पुढे जे आहेत ते इथे संवाद साधणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विनोद तावडे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते जे आहेत एकमेकांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. Of the Bharatiya Janata Party, senior leader, and when he is standing here, you can be rest assured that both of us, our parties are working hand in hand as we are here. Okay, now I want Only point here is there is some little bit of a misunderstanding created because yesterday night we got an information that our party will get a MOS independent charge. That position, which Devendra ji today also clarified before all of you, that it is in line with what was being offered to our other alliance partners also. The only difference is, myself having been a cabinet minister in the union government before, I did have a reservation to accept a MOS independent charge as it would be for me personally coming down or demotion. So we have informed the Bharatiya Janata Party leadership and they have already told us that just wait for a few days, we will make remedial measures. Now if that is the line they have taken, it does not mean that we should say all this immediately, that there is some problem or there is some reason why. Devendra ji himself has clarified this. but I want to understand one thing from you, sir. Tawde sir, मोदी सरकारच्या मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथ घेतात आणि ट्रेलर होतो तो आता पूर्ण सिनेमात बदल होईल आणि महाराष्ट्रात महायुती शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जोरदार एका हातात हात घेऊन आघाडी मारेल. प्रफुल्ल पटेलांना Okay, you ask me. you tell me one thing, sir. Had you accepted this post? पाहत होतो हे होते विनोद तावडे, भाजपचे नेते आहेत आणि प्रफुल्ल पटेल आणि विनोद तावडे हे एकाच ठिकाणी एकत्र भेटले होते. त्यांनी सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना त्याचबरोबर भाजप एकत्रितपणे यश मिळवेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते पोहोचणार आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणासंदर्भात नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अजित पवार या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय. आपण पाहू शकतात या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि ते काय बोलतात या सगळ्या प्रकरणावरती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हे सगळ्या ज्या गाड्या आहेत या अजित पवार यांचा ताफा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो धनंजय मुंडे आहेत सोबत, त्याचबरोबर अजित पवार सोबत आहेत. त्यानंतर सुनील तटकरे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो तिसरा शपथविधी सोहळा होणार आहे त्या सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत. ही दृश्य पाहतायत हे दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसचं केंद्रीय कार्यालय आहे आणि या कार्यालयाला आता या ठिकाणी अजित पवार जे आहेत
ते भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत तटकरे आहेत, त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील आहेत। राष्ट्रवादीने केंद्रीय मंत्रिपदातून जे पद देण्यात आलं होतं ते नाकारल्यानंतर या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो की अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील तटकरे, त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी आहेत। या अगोदर प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि या तीनही नेत्यांमध्ये आता इथे पोहोचल्यानंतर बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर हे सगळे नेते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी आता बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जे आहेत एक खूप माहिती तुम्ही इंटरेस्टिंग सांगितली की राज्यमंत्रीपद त्यांना ऑफर झालेलं होतं आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं। जर राज्यमंत्रीपद असेल तर सुनील तटकरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो का? अजित पवार हे मंत्रीपद स्वीकारू शकतात का? अजूनही चान्सेस आहेत? अगदी तो पर्याय त्यांच्या समोर होता, मात्र त्यांनी तो पर्याय नाकारलेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसला सुनील तटकरे यांचा पर्याय होता, मात्र त्यामुळे त्यांचं नाव देखील चर्चेत होतं। मात्र एकाच घरामध्ये एवढी मोठी पदं जर दिली तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका होऊ शकते, घराणेशाहीची टीका होऊ शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जे आहे हे पद नाकारलेलं आहे आणि प्रफुल्ल पटेल हे इतक्या वर्षापासून मंत्रिपदावरती राहिलेले आहे, कोर टीमचे राष्ट्रवादीचे लीडर आहेत। त्यामुळं जर पाहिलं तर त्यांनी जे आहेत हे पद प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मागितलं होतं आणि प्रफुल्ल पटेल यांना देशातील सद्यस्थितीची सर्व राज्यांची परिस्थिती माहिती असते, इंटरनॅशनल परिस्थिती माहिती असते आणि एक राष्ट्रवादीचा मोठा चेहरा आहे प्रफुल्ल पटेल। शरद पवार नंतर त्यांचंच नाव घेतलं जायचं, आता वेगळं झाल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते जे आहेत राष्ट्रवादीची धुरा सांभाळताना पाहायला मिळतात। त्यामुळे प्रफुल्ल पटेल सारख्या मोठ्या नेत्याने स्वतंत्र राज्यप्रभार असलेलं राज्यमंत्रीपद घेणं हे त्यांना योग्य वाटत नव्हतं आणि भविष्यामध्ये आज जर स्वतंत्र राज्यप्रभार असलेलं राज्यमंत्रीपद घेतलं तर भविष्यात त्यांना कॅबिनेट मंत्री मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। शिवाजी, शेवटचा प्रश्न, या ठिकाणी मगाशी विनोद तावडे सुद्धा दिसले, आता राष्ट्रवादीच्या बैठकीत विनोद तावडे सुद्धा आहेत का की ते दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलेत? रेव्हेन्यू परिसर आहे त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं सेंट्रलचं कार्यालय आहे, केंद्रीय कार्यालय आहे आणि या केंद्रीय कार्यालयामध्ये आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अजित पवार पोहोचलेले आहेत। त्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे, चर्चा केली जाणार आहे। ही चर्चा केल्यानंतर कदाचित काही निर्णय बदलतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी एक पदाचं जे आहे आमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र त्यांची प्रेशर टॅक्टिक्स आहे, आम्ही हे घ्यायला तयार नाहीये आणि एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की आम्हाला हे पद नकोय। भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळवण्यासाठी हा एक प्रकारचा प्रेशर टॅक्टिक्स आहे। कदाचित प्रेशर टॅक्टिक्स वापरून जर काही हाताला लागत नसेल तर थोड्या वेळाने या संदर्भात निर्णय देखील होऊ शकतो। स्वतंत्र प्रभार हे पद सुनील तटकरे यांना घेतलं जाईल, कारण कोणतंच पद न घेण्यापेक्षा काहीतरी घेणं पक्षासाठी चांगलं आहे।